नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे शहरातील गुरुद्वारात काल रात्री झालेल्या राडा प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य आरोपी बाबा रणबीर सिंग याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बाबा धीरज सिंग यांच्या मृत्यूनंतर गादीवरून वाद सुरू होता. गुरु गोविंद सिंग जयंती उत्सवाच्या पूर्वसंध्येला 2 शीख गटात वाद होऊन दगडफेक झाली. वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली असून सध्या परिसरात शांतता आहे. धुळे येथील गुरुद्वारा गुरु नानक साहिबजी येथील पुढे नेमका यातला मुख्य म्हणून कोण राहणार याच्यावरून शीख समुदायातील 2 गटांमध्ये वाद होते. त्या अनुषंगाने आज या ठिकाणी त्यांच्यामध्ये थोडी वादावादी आणि हातापायीची झालेली दिसते. त्या माहिती मिळताच तात्काळ पोलीस या ठिकाणी आलेले आहेत आणि पूर्ण परिस्थिती नियंत्रणामध्ये सध्या आहे. ज्या आत्ताची घटना झाली आहे त्याप्रमाणे जी फिर्याद दाखल करण्यासाठी तक्रार पोलीस स्टेशनला येत आहेत त्याप्रमाणे तक्रार दाखल केली जाईल आणि संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल. त्याचबरोबर असंही निदर्शनास आलेलं आहे की या घटनेच्या अनुषंगाने काही लोक चुकीचे व्हिडिओ बनवून त्याच्यामध्ये अफवा पसरवण्याचं काम केलं जात आहे. तर माझी सगळ्यांना विनंती आहे, कोणत्याही पद्धतीच्या अफवा पसरू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये. जे पण लोक विनाकारण अशा पद्धतीच्या अफवा पसरवतील त्यांच्यावर कड़क कायदेशीर कार्रवाई धुळे पुलिस तर्फे केली जाएगी। वाहिगुरु जी का खालसा, वाहिगुरु जी की फतेह। सो आप सभी को मालूम है, इत्यादि लोकल संगत को भी मालूम है कि जो रणवीर सिंह है, हम पहले दिन से कह रहे हैं कि वो मास्टरमाइंड है, बाबा जी का कत्ल उसी ने कराया। प्रशासन को भी हम ध्यान से कराया, लेकिन प्रशासन ने कोई ज़्यादा इधर बल ध्यान नहीं दिया। तो जब भोग पे तो उसने बाहर से लोगों को पैसा देकर इधर उधर से बुला के जथेबंदियाँ को ज़बरदस्ती पगड़ी बनने के लिए भी उनको प्रेरणा की, तो मेरे जल्दी जल्दी मेरे को पगड़ी बांध दी जाए। इसका भी इसकी यहाँ की संगत ने विरोध किया और विरोध कर कर संगत ने मेरे दास को मान बख्शिया, लेकिन हमारे को नहीं चाहिए थी ऐसा, और संगत की हम बात टाल भी नहीं सकते थे। तो उस तो उपरंत जब हम भोग पाकर पंजाब में गए तो बाबा जी की जो अस्थियाँ थी सब क्रियाकर्म करके हम यहाँ 5 तरीक का संगत को समा दिया कि 5 तरीक को गुरु गोविंद सिंह महाराज जी का प्रकाश पर्व है, आप रल मिल के मनाएंगे। तो जब हम पंजाब से इधर में आए तो संगता ने कहा बाबा जी वो तो दरवाजे बंद करी बैठा है, आप इधर आओ, आप रल मिल के जो अपना समागम कर रहे हैं वो लिए जो दरवाजे बंद किए उसने वो खिलाने के लिए आप थाने चले। थाने हमने अपील की, उसको विनती की प्रशासन को, जो थे पटेल साहब उसको विनती की भी जो ये कर रहा है गलत कर रहा है, कभी गुरुद्वारा में जिंदा नहीं लगता, गुरुद्वारा हमेशा खुला होता है, लेकिन वो अपनी जद्दी प्रॉपर्टी समझ कर जिंदा लाकर अंदर में बैठा थी 30-35 गुंडे लेके। जब हम संग उन्होंने आए मसा उसने एप्लीकेशन दर्ज की, संगत के नाल ही असी आए आओ, कह रहे कि आज दरवाजे हम खिला देते हैं आओ। संगत के जो साथ हम आए तो दरवाजे को आए तो रणवीर सिंह के गुंडों ने, रणवीर सिंह ने रल मिल के तो जो गेट के अंदर संगत बढ़ने लगी तो उन्हें पहले से जिंदा लगा रही थी। बाहर से उसने जो गैस होती है, मिर्चा होती हैं, मिर्चा मारने लगा, तो गाली गलौच भी करने लगा। उसने बहुत ज़्यादा यहाँ मर्यादा भंग भी की गुरुद्वारा की, बहुत ज़्यादा उन्हें लाठी चार्ज कराया, अपने गुंडों से संगतों को पिटवाया। पर संगतां भी रोह में थी तो वो भी आए, तो उनको जो प्रशासन भी आ गया तो संगत ने जो उनको पता था ये यहाँ का रहने वाला नहीं, तो उनको फड़ के जो बाहर से गुंडे बुलाए थी उनको फड़ के पुलिस को फड़ाया भी, ये यहाँ का नहीं, इसको फड़ो, ये इसके गुंडा का है। तो फिर प्रशासन ने फड़िया, तो वो रात उसको प्रभास हुए तो जो गुंडे फड़े थे ले गए। अब मैं प्रशासन से बेनती करता हूँगा, मौजूदा सरकार महाराष्ट्र की को बेनती करता हूँगा, आप सब समझदार हो, जो मास्टरमाइंड रणवीर सिंह आ ਉਹਦੇ ਨਾਲ जो यहाँ गुंडागर्दी करी गुरुद्वारा में उसका साथ दिया, वो किसी को ना छोड़ा जावे, बनती कानूनी कार्रवाई उस पर करनी चाहिए। तो मैं यही अपील करता हूँ मौजूदा सरकार को और यहाँ के जो पुलिस प्रशासन है। वाहिगुरु जी का खालसा, वाहिगुरु जी की फतेह। धुळे जिल्ह्यामधील गुरुद्वारामध्ये काल एका गटाने मुख्य दरवाजे लावून घेण्यात आले होते आणि दुसऱ्या गटाला एंट्री नाही असं त्यांचा एक स्टँड होता। तर या अनुषंगाने आपण संबंधित गटाला पोलीस स्टेशनला बोलवून आपण त्यांच्यामध्ये कायदेशीर बाजू आपण त्यांना समजून सांगितली होती। त्या अनुषंगाने एखाद्या इस्माला रोखणे असा एक आपण गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता। संध्याकाळच्या वेळेला दुसऱ्या गटाने ते संबंधित दार उघडून त्यांनी आत जाण्याचा प्रयत्न केला
अशा वेळेला 2 गटांमध्ये अफवेसारखी सिच्युएशन निर्माण झाली, थोडीफार दगडफेक देखील झाली. तर त्या अनुषंगाने आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि 11 इसम सध्या आमच्या ताब्यात आहेत. त्यांना आज आम्ही पीसीसाठी माननीय कोर्टाकडे सादर करणार आहोत. सध्या शांतता आहे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.